या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महादेवी हत्तीच्या वनतारा पाठवणी प्रकरणावरून आता नवं वळण आलं आहे. या हत्तीबद्दल आधी तिला वनतारामध्ये घेऊन जा असं मत देणारे राजू शेट्टी आता स्वतःच त्या निर्णयाला विरोध करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या मताबरोबरच त्यांनी मोबाईलचं जिओ कार्डही पोर्ट केल्याचं जाहीर केल्यामुळे सोशल मीडियावर हा विरोध आणि निर्णयाबद्दल चांगलाच चर्चेत आहे. महादेवीच्या जीवाला अखेर हा राजकीय दणका ठरणार का, याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. हो, दोनच दिवसापूर्वी मी रिचार्ज केलेला होता 80 दिवसाचा. पण आता माझा निर्णय बदललेला आहे. मी कार्ड बदलतोय. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता 40 वर्षापासून, हॅलो, तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ 150 पोरांच्यावर इथं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी दडपशाही करून तो हत्ती गेला. जाताना हत्ती रडत गेला आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते, त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय या परिसरामध्ये झालेला आहे. आणि मग लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मीही निर्णय घेतला की आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता. कारण काय, मी 2च दिवसापूर्वी रिचार्ज केला होता, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 78 दिवसाचा माझा प्लॅन वाया गेला. पण काय, शेवटी जनभावनेसमोर पर्याय नाही आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने आम्ही निर्णय घेतला की आम्हाला नाही तुमच्यावर व्यवसाय करायचा, तुमची सेवा घ्यायची नाही. आणि मला वाटतं की संविधानानं तेवढा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.